पद्धतीनं आहे सगळं. म्हणजे की आपण दुग्ध व्यवसाय फायदेशीर करायचा असेल तर अशा प्रकारचं काम होणं गरजेचं आहे. गरजेचंच आहे. बरोबर. आता जर ही आपण आपल्या जर जनरली बघितलं तुम्ही गाय, तर साधारण किती गाय दूध देतात एका व्यताला आणि ह्या गायींची किती कॅपॅसिटी आहे, काय काढलं का तुम्ही? आता आम्ही काय करतो, एका गाईचं तर मी नाही काढलं, हा. पण आम्ही वर्षासाठी एक बोनस असं शेतकऱ्यांना बोनस म्हणून देतो आम्ही. बर बर. तर शेतकऱ्यांचं ₹1 आम्ही कटिंग करतो हा हा. आणि देताना आम्ही त्याला ₹1 रुपये? 20 पैसे देतो. बर. तर त्याच वेळेस कळतं की आपल्या वर्षाचं दूध किती झालंय, आपलं किती 1000 लिटरचं दूध झालंय. आणि आपल्या आता माझ्या सरासरी 12 ते 13 गाय चालू असतात वर्षाला. बर. तर जवळजवळ 90 ते 95 हजार लिटर माझं दूध होतं वर्षाचं. बर, म्हणजे तुम्हाला तेवढा बोनस मिळतोय? तेवढा बोनस आम्हाला मिळतो. म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यांना कळतं की आपला काय काय शेतकऱ्यांना वार्षिक किती आपलं दुधाचं कलेक्शन किती झालंय ते. म्हणजे आपण नुकसान आहे का फायदा आहे? शेतकरी हे ठेवत नाहीत, हे नोंद ठेवत नाही, पण आम्ही ठेवतो. त्या बोनसच्या स्वरूपात आम्ही ठेवतो. म्हणजे ते शेतकऱ्याला पण समजतंय की त्याचे ऍक्च्युअली दूध किती झाले आणि धंद्यात फायद्यात आहे का फायद्यात आहे का तोट्यात आहे. बरोबर. आता कसं आहे, जनरली जे शेतकरी आहेत तुमच्याकडचे, तर कशा पद्धतीचा व्यवसाय चालू आहे? अशी शास्त्रीय पद्धत जोड आहे त्यांची का त्यात अजून काय बदल होतोय? नियोजन चालतं की जे आता काही शेतकरी गोटा बघा येतात, कशा पद्धतीने गोटा बघा. मी पण म्हणतो एखाद्याला गोट्याचं बांधकाम करायचं असेल तर तुम्ही माझ्या गोट्या अजून 4 गोट बघा आणि त्यातून काय नियोजन कोणाचं काय म्हणजे चांगलं वाटतंय त्यातून ते घ्या आणि त्या पद्धतीने ते गोटा बांधा तुम्ही. बरोबर. त्या पद्धतीने बांधतात. आता नवीन नवीन गोटे बरेच झालेत आमच्या म्हणजे ह्याच्या फार्मर मध्ये. आणि जे काय आता नवीन पिढी तुम्ही जे म्हणला का ना मागात, नवीन जी पिढी आता काय काय अक्षरशः आमचे असेच नवीन मित्र बारामतीला कंपनीमध्ये कामाला जात होते. तिथं त्यांना पगार 18,000 रुपये मिळायचा. तर मी त्यांना बोलायचो, म्हणजे असं चर्चा निघल्यावर बोलायचो, 18,000 रुपये तुम्हाला परवडतं का, तुम्ही किती तास काम करता? ते म्हणायचो आम्ही 8 तास काम करतो. मग 8 तासात तुमचं 8 तास तुम्ही कंटिन्यू काम करता, तुम्ही जाण्याचा येण्याचा खर्च, पेट्रोलचा खर्च, म्हणजे तुम्हाला वेळ किती रुपये पगार राहतो? ते म्हणाले 12 ते 13,000 रुपये आम्हाला फक्त शिल्लक राहतात 1 महिन्याचे. आणि संध्याकाळ फटशिप असेल, सेकंड असेल, संध्याकाळ नाईट शिप असेल, कधी जावं लागतं त्यांना, शिप असेल तसं. अरे मग मी म्हणायचो एवढं तुम्ही करत असाल तर तुम्ही 4 गाया घ्या ना, 4 गायी घ्या, त्याच्यापासून 10 पटीनं फायदा आहे. तुम्ही जे काम करताय त्याच्यापेक्षा हे ते 8 तास काम करताय ना, तिथं 2च तास काम करा, सकाळचे 2 संध्याकाळचे 2. अक्षरशः त्या मित्रांनी माझं खरोखर ऐकलं. असे खूप मित्र मी तयार केले की जेणेकरून त्यांना गायी घेतल्यात. मी स्वतः त्यांना भांडवल दिलं, बँके थ्रू भांडवल दिलं त्यांना आणि सांगितलं की तुम्ही, आणि माझ्या पसंतीनं त्यांच्या पसंतीनं अशा गायी घेतल्या. 5-5, 10-10 गायींचा त्या गोट तयार झाले. त्यांना ते काम पूर्ण तोडून दिलेत कंपनी. आणि ते म्हणजे पगारापेक्षा जास्त पैसे आता ते कमवतात. आता ते 30 आणि 40,000 रुपये घेतात. आज त्यांच्या घरी 5-5 गायी त्या 5 गायी म्हणजे 5 लाख रुपयाचं भांडवल तुमच्या दारात उभं आहे आता. आणि होणारी पैदास अजून वेगळी. हो. आणि आता ह्याचं कसं आहे माहिती का, त्यांच्या घरी शेती आहे, शेतीला शेणखत मिळतंय, शेती चांगल्या प्रकारची पिकते, उत्पन्न चांगल्या प्रकारचं येते ना शेतीतलं सुद्धा. बरोबर. म्हणजे की जर तुम्हाला शेतीला पण शेणखत चांगलं मिळालं तर तुमचं पिकात वाढ होते, पिकात पण उत्पन्नात पण साहजिकच ना, उत्पन्नात पण वाढ होते. बरोबर. आता या ज्या गाय आहेत तुमच्या 30 लिटर कॅपॅसिटीच्या, ज्यावेळेस गाय माझ्यावरती येते त्यावेळेस ती एका वेळेस भरवता का थोडं मागं पुढे? त्या गायचा मास किती दिवस राहतो हा सगळ्यात महत्वाचं आहे की, म्हणजे बघा 2 दिवस राहतोय, 3 दिवस राहतोय, त्या पद्धतीनं मग जे आपल्याला वेळ असेल, 2 दिवस राहत असेल तर दुसऱ्या दिवशी भरवणं महत्वाचं आहे. आणि जर समजा 3-3, 4-4, 5-5 दिवस जर राहत असेल तर काहीतरी गायला प्रॉब्लेम आहे. जेणेकरून जर ते असं काय म्हणतो आपण, ते पाण्यागत जे सोट असतो तो जर टाकत असेल तर त्या गायला फॉस्फरस डिफिशियन्सी, म्हणजे फॉस्फरसची कमतरता आहे. तुम्ही ती गाय किती जरी वळा भरली तरी ती उलटणारच, नुकसान शेतकऱ्याच होणार. मग त्या गायला उपचार केला पाहिजे, फॉस्फरस, जेणेकरून मिनरल मिक्सचरद्वारे फॉस्फरस दिलं पाहिजे त्या गायला. आता तुम्ही मिनरल मिक्सचरचा पण उल्लेख केला, तर किती गरजेचं वाटतं? आता तुम्ही एवढ्या चांगल्या गाय क्वालिटीच्या बनवल्या, 30-30 लिटरच्या तर सहज गाय आहेत तुमच्याकडे, तर मिनरल मिक्सचर किती महत्वाचं आहे, काय सांगाल शेतकरी मित्रांना? सगळ्यात महत्वाचं मिनरल मिक्सचर आहे ह्याच्यात. कारण आपण जे शेतातनं चारा आणतो, पशुखाद्य ठेवतो, ते जे आणि गायचं 25-30 लिटर दूध रोजचं काढतो, म्हणजे रोज जे दूध काढतो त्यातनं ते आपल्याला त्याचं कॅल्शियम असेल, फॉस्फरस असेल, व्हिटॅमिन असेल, ते भरून निघत नाही ते चाऱ्यातून, आणि त्याला पशुखाद्यातून पण काय घटक मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्याला विनंती आहे की मिनरल मिक्सचर हे
म्हणजे रेग्युलर रोजची रोज गायला 50 ग्रॅम तर मिनरल मिक्सचर द्याच. म्हणजे एका वेळेस 50 ग्रॅम का दिवसाला 50 ग्रॅम? दिवसाला 50 ग्रॅम तुम्ही मिनरल मिक्सचर देऊ शकता. जर तुमची गाय लय खराब असेल तर 100 ग्रॅमचा डोस तुम्ही दिवसाला म्हणजे देणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट 1-2 महिन्यात एकदा तरी तुम्ही जनताचा डोस द्यायचाच गायला. किती गरजेचं वाटतंय आता तुम्ही जे शेड्यूल सांगितलं? किती बदल होतो व्यवसायात? व्यवसायात बदल म्हणजे मला एवढं सांगायचं की माझ्या गाय आज ही 12 वेताची, हे तुम्हाला पहिल्यांदा उल्लेख केला, ही 14 वेताची गाय आहे. बरोबर. सगळ्यात असं म्हातारी गाय ती, पण अजून दूध देते ती, सगळ्यात महत्वाचं. आता त्या गायला बरं सोडून दिले, म्हणजे असं गर्भधारणा करत नाही त्या गायीची, लक्ष्मी येते आमची. पण ते आज आपण 4-4 वेताच्या 5 वेताच्या गाय म्हणलं की लोक म्हणतात ही म्हातारी गाय 5 वेताची झाली, 6 वेताची झाली. मला शेतकऱ्याला एवढं सांगायचं की 5व्या 6व्या वेताची गाय म्हातारी होत नसती. 5व्या 12-12 आणि 14 येतं मी गायींची घेतोय. तुम्ही 5 आणि 14 येताची आता मी विकत घेताना गाय आम्ही शेतकऱ्यांचं बघतोय, हे 4थ्या येताची गाय, 5व्या येताची, 6व्या येताची खूप म्हातारी झाली. ती म्हातारी नसते, खराब प्रेट तो असतो दुधाचा. 4थ्या येताचा पुढला खराब प्रेट असतो दुधाचा गायींचा. आज ही गाय तुम्ही बघताय, ही गाय मी 5व्या 6व्या येतापर्यंत 45+ नेणार दुधाला. बर. म्हणजे तिचं पिकअप घ्यायचा पुढे. मग आता जे शेतकरी, आता निवड कुठली करावी गायची? आता शेतकरी ज्यावेळेस नवीन दुग्ध व्यवसाय तरुण जर करत असेल तर त्याला गाय निवडायची तर चांगल्या पद्धतीची गाय, म्हणजे गायचं शरीर असं त्रिकोणी असलं पाहिजे. मागचा बांधा आहे ना तो म्हणजे चांगला रुंद असला पाहिजे, कासाचा आकार त्याचा गोल असला पाहिजे, साडाचा अंतर पाहिजे, आणि असं कात म्हणतो ती कात एकदम पातळ गायची पाहिजे. तुम्ही कलर वरती जाऊ नका. कलर वरती तुम्ही काय शेतकरी काय म्हणतात, कलर गायचा असला की ते गाय चांगल्या टक्क्यावर येते. खूप चुकीचं आहे. कलर वरती गायला कोणी म्हणजे ते सांगू शकत नाही. गायींची कासाचा आकार, गायचा म्हणजे गायीची कात कशी, गाय कुठल्या टक्केवारीतली आहे ते तुम्ही बघा, आणि मग ती गाय खरेदी करा. कलर वरती गाय खरेदी करू नका. आणि वेतात कुठली खरेदी करावी? पहिल्या वेताचीच घ्यावी का दुसऱ्या, तुम्ही जसं सांगताय 4थ्या वेताला पिकअप? पहिल्या वेताची गाय जर खरेदी केली तर ती नवीन असते, ती आपल्याला पुढे अजून 4 वेत आपण त्याचे जास्त काढू शकतो. आणि पहिल्या वेताची गाय असते तर रफ हँड टप असते, नवीन रक्ताचे म्हणतो ना आपण, आजारी पडत नाही, कंटिन्यू दूध देतात, त्याची गोष्टी असतात. ते पहिल्या वेताच्या गायमध्ये असतात. आणि नंतर आपण ते 5-6 वेतापर्यंत जर गाय पिळल्या, कोणा जर विकायचं म्हणलं तर ते चालू शकतं आपल्याला. जर आपण 6व्या 5व्या 6व्या वेताची गाय घेतली तर तुम्ही किती येते त्याची घेणार? बरोबर. म्हणजे जर अजून आपल्याला फायद्यात ती गाय घ्यायची असेल तर मग तरुण घेतली गाय की मग बाबा परत आपल्याला विकताना सुद्धा तेवढेच पैसे मिळू शकतील. विकताना तेवढेच पैसे मिळू शकतील. ह्या पद्धतीने ती गाय खरेदी करावी. बरोबर. शक्यतो पहिल्या येताची गाय पहिल्या दुसऱ्या येताची गाय खरेदी करणं कधी पण योग्यच आहे. बरोबर. आता जर परिस्थिती बघितली तर दराचं जरा चित्र शेतकऱ्याला समाधानकारक नाही, तर मग आजच्या या घडीत तुम्ही हा दुग्ध व्यवसाय कसा बघताय? कसं असतं, आता कुठल्याही धंद्यात हा चढ उतार असतो, कमी जास्त असतच. पण आता 4 महिने असं 4 महिन्यात असं, आता दराचं आपल्या हातात जसं दुधाचं आपल्या हातात आहे तसं दराचं आपल्या हातात नाही. जे आपण पिकू शकतो ते विकू शकत नाही. बरोबर. किंवा मार्केटिंग करणं. जर आपण आज त्या पॅकिंगच्या व्यवसायाकडे वळतात, खूप शेतकरी वळतात, काहीतरी मार्केटमध्ये पैसे अडकून पडतात, त्यांचं मार्केटमधलं पैसे मिळत नाहीत, असं काही म्हणजे मार्केटिंग करणं सोपं आहे, पण त्यातून पैसा म्हणजे पैसा वसूल करणं खूप अवघड आहे. त्यामुळं कसं आहे, थोडस दर जे असतो दराचं थोडस म्हणजे गणित जे असतं माग पुढे होतच. उलट मी शासनाला असं तुमच्याद्वारे विनंती करेल की एक शेतकऱ्यांच्या दूध व्यवसाय ना एक बेसिक रेट असा ठरवून द्या की जेणेकरून गायीचा उत्पन्नाचा खर्च आता सध्या उत्पन्नाचा खर्च 34 ते 35 रुपये आहे, आणि आम्हाला जर मिळतो 30 रुपये. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आता म्हणजे सगळा धंदा असा तोट्याचा असल्यागत आहे, किंवा आपण जे म्हणतो खातपोत सामान पन्ना तोटा ह्या तत्वावर धंदा. फक्त शेतकऱ्याला अशी असते की बाबा ठीक आहे, पुढल्या महिन्यात वाढेल, त्याच्या पुढल्या महिन्यात वाढेल, कधी तर दर वाढेल, आपल्याला 4 पैसे मिळून जाते. आणि गायींचा येण्याचा पेट हा दिवाळीचा असतो. दिवाळीत सगळ्यात जास्त दूध वाढतं, आणि तिथंच दर कमी होतो, तिथंच शेतकरी जास्त अडचणीत जातो. त्यानं जे काय नियोजन केलेलं असतं, बाबा माझं दूध वाढल्यानंतर मी असं करेल तसं करेल, हे जे नियोजन आहे शेतकऱ्याचं पूर्ण कोलमडलेलं असतं. आणि त्याला मग उन्हाळ्यात दर वाढून त्यावेळेस दूध नसतं, उन्हाळ्यात दर जरी वाढला तर त्यावेळेस त्याचं दूध नसतं, मग त्यावेळेस ते नियोजन बसत नाही, त्याच्या चाराची टंचाई येते,
म्हणजे खूप सगळंच अडचणीला विस्कळीत होऊन विस्कळीत होऊन जातं जातं. आणि गायला खर्च केलेला असतो तो पण वसूल होत वसूल होऊन जातो. हा प्लेट निघून जातो. आता हा प्लेट दिवाळीचा प्लेट आहे, हा 3 महिन्याचा प्लेट फुल दुधाचा प्लेट असतो, बरोबर. हा निघून जातो. नंतर गाय भरायच्या प्लेट मध्ये भरतात, गाय भरले की कमी पडतात. म्हणजे की मेळ बसत नाही असं आणि तुम्हाला आता आता सरकारचं असं धोरण चाललंय की त्याला त्याच्यावर तोंड टाकायचे, म्हणजे शेतकऱ्यांच्या लक्षच नाही काय. आज आपल्या दूध विकास मंत्री पाटील साहेबांनी हे केलं, सरकारी दूध संघांना 5 रुपये अनुदान देतो म्हणून. बरोबर. पण सरकारी दूध संघ राहिलेच नाहीत, मोडीत त्यांनाच काढलेत. आज फलटण तालुक्यात सरकारी दूध संघच नाही. कुठं दूध घालायचं शेतकऱ्यांना, कुठं म्हणजे जायचं? शेतकऱ्याचं दूध परत सरकारकडे वळवायचं चाललंय. ठीक आहे ना, पण आहे का संघ? ते बंद झाले सगळं ते. बरोबर. मग त्यांना काहीतरी थोडासा शेतकऱ्यांच्या बाजूने विचार केला पाहिजे, काहीतरी ठोस पावलं उचलले पाहिजे.